सिद्धिविनायक मित्र मंडळ ओमकारनगर आजदेगाव सन्माननीय आमचे सहकारी आमचे मित्र आणि या मंडळाचे आधारस्तंभ खजिनदार सन्माननीय बंडूशेठ पाटील यांच्या माध्यमातून अनेक वर्षानुवर्ष चाललेला हा डायमंडचा राजा, ज्याला आपण अखेर डोंबिवलीत नसून तो पंचक्रोशीत असेल, हा गणपती राया आणि त्याचा अतिशय थाटामाटात वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून उभा रिंगण या माध्यमातून माऊलींचा अश्वमेघ हेही या गणपतीच्या आज मिरवणुकीमध्ये सामील झाला होता। त्यामुळे आज वेगळ्या प्रकारे डायमंडच्या राजाच्या आगमनाची मिरवणूक अतिशय आनंदमयी वारकरी संप्रदायाच्या आनंदात आज झालेली आहे। मी मनापासून आज मलाही मनापासून आनंद होतोय की हा डायमंडचा राजा खरोखर एक वेगळ्या प्रकारचा लोकांना आशीर्वाद देणारा, लोकांच्या नवसाला पावणारा, लोकांच्या सुख दुःखात धावणारा, भक्तांना जे पाहिजे ते मिळवणारा असा हा डायमंडचा राजा आणि बंडूशेठ पाटील आणि त्याचे संपूर्ण सहकारी, त्यांचं संपूर्ण कुटुंब, त्यांचा मित्रमंडळ त्याची अतिशय चांगल्या प्रकारे पूजा करून अतिशय आनंदाने हा 10 दिवस सण साजरा केला जातो। मी मनापासून सर्व या मंडळाला शुभेच्छा देतो, बंडूशेठला शुभेच्छा देतो की तुमच्या माध्यमातून अशी चांगली कार्यक्रम हो, चांगल्या लोकांचा साठी सेवा हो, हीच गणपती रायाच्या चरणी प्रार्थना करतो आणि मी या सर्वांना गणपतीच्या शुभेच्छा देतो। सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे गणेश उत्सव या मंडळाच्या माध्यमातून मोठ्या उत्साहाने आणि दिमाखाने साजरा करण्याचं ठरवलंय। परंतु आज रविवारच्या दिवशी आम्ही आगमन सोहळा, डायमंडच्या राजाचा आगमन सोहळा हा फार आगळा वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी साजरा केलेला आहे। प्रति माऊली अश्व आणि उभे रिंगण सोहळा या ठिकाणी आम्ही माऊलीला त्याचं दर्शन घेण्यासाठी, माऊलीचं दर्शन घेण्यासाठी अनेक या ठिकाणी श्रोते आणि नागरिक आणि गणेश भक्त जमलेले आहेत। तसेच या ठिकाणी मोठ्या उत्साहाने आणि दिमाखाने हा उत्सव साजरा झालेला आगमन सोहळ्याचा आणि याच्यातून आम्हाला लोकांना एकच प्रबोधन करायचं आहे का प्रत्येकाच्या हृदयामध्ये एक धार्मिक भावना रुजवावी आणि मोठ्या उत्साहाने हा सण साजरा व्हावा, हीच आमची भावना आहे। मागच्या वर्षी आपण महाआरतीचं आयोजन केलेलं आहे, ह्यावेळेस आपण श्वानांचं आणि हे केलेलं आहे, दरवर्षी आपण लोकांना या मंडळाच्या माध्यमातून एक वेगळं संकेत द्यायचे असतात, वेगळं प्रबोधन द्यायचं असतं आणि लोकांमध्ये एक सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक तसेच धार्मिक भावना रुजवावी हा आमचा हेतू आहे। मंडळाचा हा जो कार्य आहे हा अनेक वर्षापासून, गेल्या 17 वर्षापासून या आगमनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने होत आहे। सिद्धिविनायक मित्र मंडळ आमचे शिवसेनेचे धडाडीचे पदाधिकारी बंडूशेठ पाटील हे सालाबादी या उत्सवाच्या माध्यमातून, गणेश उत्सवाच्या माध्यमातून एक वेगवेगळे संदेश जनतेला देत असतात। गेल्या वर्षी त्यांनी जो महाआरतीचा जो हे केला तो ज्या पद्धतीने त्यांनी केला, खरंच एक धार्मिकतेची एक जाण ठेवून लोकांपर्यंत तो संदेश पोचावा याकरता त्यांनी जी आरती घेतली ती यावर्षी त्यांनी माऊलीच्या रूपाने, ज्ञानेश्वर माऊलीच्या रूपाने त्यांनी जो अश्वला घेऊन जे उभं रिंगण सोहळा जो त्यांनी साजरा केला, खरंच तो देखावा बघण्यासारखा होता। संपूर्ण गणरायाचं आगमन होताना हा जो सोहळा हा लोकांनी आनंदाने भरून, डोळे भरून पाहिला। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।